टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मराठीच्या सक्तीच्या विरोधामध्ये ज्या वेळेला दोन ठाकरे एकत्र झाले तेव्हा काय घडलं तुम्ही ह्या महाराष्ट्राने बघितलं। आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की शेवटी सरकारला ती सक्ती मागे घ्यावी लागली, अध्यादेश त्यांना रद्द करावा लागला। हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे। कारण या सर्व मराठी जनतेच्या मनामध्ये, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी ठाकरे ब्रँड जो आहे तो आजही महाराष्ट्रामध्ये किमया घडवू शकतो आणि ते घडवणार। ही किमया आम्हाला येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार। राजकीय दहीहंडी मनसेने ठाकरे मिळून फोडणार का? मला वाटतं ॲक्च्युली हा उत्सव आहे, परंतु या उत्सवामध्ये तुम्ही बघितलं असेल सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना, ही दोघांची ध्येय धोरणं एकच आहेत आणि एका रक्ताची नाते म्हणजे आमचे नेते आहेत दोन, आणि त्यामुळे मन जुळणार आणि या महाराष्ट्रावरती नक्कीच भगवा झेंडा हा लागणार। विचारसाहेब, मराठी सणांच्या निमित्तानं दोन्ही बंधू आणि दोन्ही पक्षातले नेते एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। तिकडे शिवसेना भवनमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे ठाकरेंच्या दहीहंडीमध्ये सहभागी झालेत आणि इथे अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये तुम्ही आलेला आहात। हे समीकरण येत्या काळात राजकीय स्वरूपामध्ये बदलेल, काही जे ऋणानुबंध जुळत आहेत ते राजकीय स्वरूपामध्ये पाहायला मिळतील? तुम्ही त्याची काळजी करू नका, ही फेविकल को जोड आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका। या महाराष्ट्रामध्ये चांगलं घडणार आहेत म्हणून दोघं ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि जे जनतेच्या मनातलं आहे ते नक्की साध्य होणार आहे। आणि जे स्वप्न आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचाच आवाज घुमला पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आणि नक्कीच मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल किंवा महाराष्ट्रातली इतर महापालिका असतील, या महापालिकेवरती नक्कीच भगवा झेंडा फडकेल। दुसरीकडे तितकेच विरोधक हे देखील एकवटलेले पाहायला मिळत आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र येताना। मला वाटतं धसका घेतला आहे, विरोधकांनी धसका घेतलेला आहे। शेवटी ठाकरे हे ठाकरेच आहेत, तुम्ही बघितलं असेल, कारण दोघांचं कर्तृत्वान राजसाहेबांनी सुद्धा ज्या वेळेला शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःचा पक्ष त्या ठिकाणी काढला। ते दुसऱ्याचा पक्ष कधी फोडायला गेले नव्हते आणि त्यांनी समर्थपणे त्या पक्षाची धुरा ते घेऊन या महाराष्ट्राच्या हितासाठी ते काम करत आहेत। पक्षप्रमुखसुद्धा एवढं हे झाल्यानंतर सुद्धा, गद्दारी झाल्यानंतर पक्ष हे फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं, परंतु आजही जे त्या ठिकाणी उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, हे चांगल्या पद्धतीने त्यांचं संघटन कौशल त्या ठिकाणी वापरून महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोघं एकत्र येत आहेत। विचारसाहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला खरं तर विचारतो। नुकत्याच ठाण्यातल्याच एका दहीहंडीत एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे, वाघाचं कातडं पांघरून कुणीही वाघ होत नाही असं टीका करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवरही टीका केलेली आहे। मला वाटतं त्यांना बोलायला लाज वाटली पाहिजे, कारण तुम्ही काय होतात या अख्ख्या वाघई शेड असेल किंवा ठाण्यातल्या लोकांना सर्वांना माहिती आहे तुमचा कसा उदय झाला। ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, ह्यांनी तुम्हाला या इथपर्यंत आणून सोडलं। जर त्यांनी तुम्हाला तिकीट दिलं नसतं तुमचा उदय झाला असता का? आणि आज तुम्ही त्या पाठीत खंजीर खुपसून या ठिकाणी जे काय भाष्य करताय, मला असं वाटतं हे बरोबर नाही आणि त्याची जागा नक्कीच त्याला ही जनता दाखवून देईल। जाधव साहेब, काय सांगाल? या ठिकाणी दोन्ही नेते वेगवेगळ्या माध्यमातून जे ऋणानुबंध आम्ही पाहतो आहोत, राजकीय समीकरणाबद्दल अधिकृत भाष्य अद्याप केलं जात नाहीये, मात्र तरी सुद्धा अप्रत्यक्ष आम्ही एकत्र राहू असं देखील बोललं जातं। नाही, मी तुम्हाला एक सांगू का, शिवसैनिक असेल किंवा महाराष्ट्र सैनिक असेल, आमचा DNA एक आहे। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात सोपं जर कोणाबरोबर ॲडजस्ट होणं झालं तर ते शिवसैनिकांबरोबर झालेलं आहे। खरं तर ज्यावेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो होतो आणि लोकसभेला आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, त्यावेळेला देखील आमचे कुटुंब आमच्यासोबत नव्हते। आणि हे याचं उदाहरण विचारे साहेबांना नीट माहिती आहे की आमचे कुटुंब नव्हते, आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन त्यांच्यासोबत गेलो होतो, पण आमच्या कुटुंबियांना ती इच्छा नव्हती। परंतु जेव्हापासून दोन्ही भाऊ एकत्र येण्याचं ठरलं त्यावेळेला आमच्या कुटुंबांमध्ये पण उत्साह आहे आणि त्याच्यामुळे ही जी काही युती किंवा आघाडी जे काही आमचे नेते ठरवतील
ते ज्यावेळेला आम्ही पुढे घेऊन जाऊ त्यावेळेला तो एक उत्साही असेल, जोशही असेल आणि आम्ही मनापासून एकत्र आल्याची भावना देखील आमच्यामध्ये असेल, एवढं नक्की. त्याच्या आधी राजन विचारे साहेब तुमच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये कधी आले होते का? बघा, राजन विचारेंबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. खरं निष्ठेचा महामेरू हे वाक्य त्यांच्यासाठी योग्य आहे. कारण गेले असते तर आज खासदार असते, मंत्री असते, सगळं असतं. त्या माणसाने निष्ठा नाही सोडली. त्या माणसाला काय त्रास होतो हे मला माहिती आहे, किती अपमान घ्यावे लागतात हे मला माहिती आहे. पण तरीही सुद्धा तो माणूस तिथे ठाम उभा आहे आणि ह्यांच्याकडनं निष्ठा आम्ही शिकतो. म्हणजे आम्ही जर तरुण मुलांनी निष्ठा कोणाकडनं शिकायची असेल तर ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. एकाला ठाण्याचा गद्दार बोलला जातो तर दुसऱ्याला ठाण्याचा निष्ठावंत बोलला जातो. सो आम्हाला निष्ठावंत बरोबर राहायला आवडेल, एवढं नक्की. महानगरपालिकांची दहीहंडी ठाकरे बंधू फोडणार का? आणि स्पेसिफिक प्रश्न, मी तुम्हाला एक सांगू का, निवडणूक आमच्या हातात राहणार नाही आहे. ही निवडणूक मराठी माणूस त्यांच्या हातात घेईल आणि ते जेव्हा देतील ना त्यावेळेला ते भरभरून असेल, ते कोणाच्या हातात नसेल. त्यामुळे आता आम्हाला वेगळं होणंही कठीण आहे आणि सोबत आल्याच्या नंतर सत्तेपासून लांब ठेवणंही कठीण आहे. त्याच्यामुळे हे जे काही विरोधक एकत्र आले आहेत वगैरे वगैरे वगैरे, यांची एकीही फक्त दाखवण्यापुरती आहे. बाकी त्यांची आतली परिस्थिती संपूर्ण देशाला माहिती आहे काय. त्यामुळे आम्ही जे एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या, मराठी हितासाठी आलेलो आहोत. आमचा हा मराठीचा आणि मुंबईचा आहे. त्याच्यामुळे कोणी काय बोलतं ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा ताकदीने जाऊ. कार्यकर्त्यांचा बेस जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा आहे आणि पैशाच्या जीवावर एखाद निवडणूक जिंकता येते. सतत निवडणुका पैशाच्या जीवावर निवडून येता येत नाही. ठाणेकर तर दहीहंडीसाठी माहेरघर म्हणून ओळखलं जातं किंवा बालेकिल्ला म्हणून अनेक चर्चेत असतात. मात्र यामध्ये आता विरोधक एकत्र येऊन कुठेतरी आपला वजन वापरून, मला असं वाटतं की ते पहिल्यापासून एकत्र हे होते आणि आत्ता जे एकत्र आहेत ते फक्त दाखवण्यापुरतं आहोत. आम्ही मनापासून एकत्र आलेलो आहोत आणि मी मगाशी म्हणालो तसं की ही निवडणूक मराठी माणूस हातात घेणार आहे. त्यामुळे कोणाच्याही हातात काही नसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.